आमदारांची बैठक अकलूजमध्ये झालेली आहे. त्यानंतर आज तातडीनं खासदार निंबाळकर यांची बैठक या ठिकाणी होते. किती आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत? ही बैठक तातडीनं त्यांची झाली म्हणून आमची होती अशातला काय भाग नाही. ही बैठक 4 दिवसापूर्वी ठरलेली होती. काल मोहिते पाटलांच्या बंगल्यावर बैठक झाली. ते इच्छुक होते उमेदवारीसाठी आणि उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर ते पक्षश्रेष्ठीकर अजून काय त्यांच्यासाठी वेगळी मागणी करू शकतात. त्यासाठी ते एकत्र बसले असतील. आजच्या बैठकीला माढा लोकसभेतील किती आमदार उपस्थित राहतील? आजच्या बैठकीला माढा लोकसभा मतदारसंघातील 4 आमदार उपस्थित राहतील. नाराजीचा सुरू होता. काय निंबाळकर पाडा अशा घोषणा पण देण्यात आल्या. काय नाराजी उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो. पण हळूहळू ही नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला लागतात. शरद पवार डाव साधतील का ह्याच्यामध्ये? ही जी नाराजी आहे शरद पवारांना डाव साधायला संधी मिळते का? पवार साहेब यात डाव साधतील न साधतील हे मला माहीत नाही. पण पवार साहेबांच्या नादाला ह्या 7 तालुक्यात आता कोणच लागेल मला वाटत नाही. सिंचनाचे बरेच प्रश्न या मतदारसंघातले निंबाळकरांनी मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे साधारणतः किती मताधिक्याने निंबाळकरांचा विजय अपेक्षित आहे? निंबाळकरांनी सिंचनाचे, रस्त्याचे आणि विजेचे तिन्ही प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळलेले आहेत. त्यांच्यावर तरुण वर्ग हा आकर्षित आहे आणि त्यामुळं निंबाळकर यावेळी 2 लाखाच्या वरून निवडून येईल. गिरीश महाजन आले होते काल, ते